नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील शेकडो महिलांना फसवणारी ठग महिला ही शिवली येथील ज्योती उत्तम बंडू आडकर हिनं शेकडो महिलांना गंडा घातलेला आहे की त्या महिलांना शिलाई मशीन देते, त्या महिलांना ड्रोन करण्याची मशीन देते, कर्ज पुरवठा देते, असे अनेक आमिष दाखवून कोट्यावधी रुपयाची फसवणूक केलेली आहे. आणि या महिलांनी मावळ तालुक्यातील लोणावळा ग्रामीण असन, लोणावळा शहर असन, कामशेत पोलीस स्टेशन असन, त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ज्योती उत्तम बंडू आडकर हिच्या विरोधामध्ये फसवणुकी संदर्भामध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तर या ठिकाणी ज्या तक्रार करणाऱ्या ज्या महिला आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय नेमकं घडलंय? माझं नाव अश्विनी संतोष सावंत. मला म्हणली का मला वडिलांना माझ्या नाही का हृदयविकाराचा झटका झालाय, मला पैसे लागतात. ते माझ्या नवऱ्याला पॅरालिसचा अटॅक आलेला आहे आणि ते स्वतः म्हणजे झालेला आहे त्यानुसार मी तिला पैसे दिले, बचत गटातून घेऊन दिले. बचत गटातून तिला मी टप्प्याटप्प्याने पैसे दिले, पण तिने त्याची 1 रुपया सुद्धा मला परतफेड केलेली नाहीये. अशा प्रकारे तिने आणि मशनीचं झालं, मशनीची आमिष दाखवली, परत गिरण्या देते, आमकं देते. ह्या सगळ्यांची आमची एवढ्या महिलांची फसवणूक झालेली. जवळजवळ माझ्या 200-250 महिला आहेत, आता होत्या पण त्या गेल्या ते घरी. काय नाव तुमचं, काय फसवणूक? मी जयश्री मारुती गदळे, राहणार आंबेगाव मधली रहिवासी. या मुलीने ज्योती उत्तम बंडू आडकर ह्या मुलीने आमच्या गावामध्ये येऊन शनी शिलाई मशीन आणि गिरणी या सगळ्यांची बुरळ घालून आम्हाला मिटिंग घेऊन तिने सगळं काही सांगितलं की तुम्हाला आम्ही गिरणी देऊ, पीठ गिरणी देऊ, मशनी देऊ, हे सगळं सांगून तिने आम्हाला बुरळ घालून शनी आमची सगळ्यांची तिने फसवणूक केली. बर, ती कोणत्या पक्षाची अध्यक्ष म्हणून सांगत होती? कुणाच्या जीवावर तुम्हाला एवढी आश्वासनं देत होती? ती पहिली होती, ती 2 वर्षापूर्वी होती आपल्या अण्णांच्या हाताखाली, सुनील अण्णा शेळके. पण ती 2 वर्षापूर्वी होती, आता ती त्याच्यात कार्यरत नाहीये. पण तरी पण ती बायांना म्हणत होती आणि हे माहिती नव्हतं पहिलं का तिला म्हणजे नाही का तिचा राजीनामा वगैरे झालेला आहे. पण तिने असं सांगितलं का मी त्यांची कार्यकर्ता आहे, मी अशी आहे, मी तशी आहे. पण हे जेव्हा मी अण्णांच्या ऑफिसवरती गेले, मी सगळी शहानिशा केली, पण तेव्हा मला ऑलरेडी माहिती होतं ती तिथं काम करत नाहीये. पण तिने इतकी अवस्था डेंजर, आमच्याकडे पुरावे निशेर आहे, सगळे पुरावे आहेत आमच्या तिच्याबद्दलचे. तिने एवढी फसवणूक केलेली आहे, पुरुषांची झालं तरी, कारण पुरुष लोक पुढे येत नाहीये, पण त्यांची सुद्धा तिने फसवणूक केलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे. काही पण खोटं सांगून तिने आमच्याकडून पैसे नेलेले आहेत. आम्ही तिच्यावरती विश्वास दाखवत गेलो. काय नाव तुमचं, काय सांग? मी दीपाली सोमनाथ लांडगे, वेरगावर नाही. तिने आम्हाला आहे ना 5-5 लाखाची लोन करून देईन असं सांगितलं होतं. आमच्याकडनं 7 जणींकडनं 17-17 हजार रुपये घेतले तर प्लस 8 महिने झाले. आज देते, उद्या देते, आज देते, उद्या देते. नाही शेवटी 2 दिवस अगोदर गेले तिच्याकडे, नाही म्हणले 2 दिवसांनी, 2 दिवसांनी पळूनच गेली. काय नाव तुमचं, काय सांगत होतं, काय तुम्हाला? नाही म्हणजे आम्हाला अण्णांच्या ऑफिसमध्ये म्हणजे आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे असं सांगितलं, पण आम्हाला म्हणजे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. आम्हाला माहितीच नव्हतं की ती त्यातनं काढलेली तिला म्हणून. बरं, तुमची कशात फसवणूक झाली, काय नाव? आम्हाला हे सांगितलं की शिलाई मशीनवर ही पिको फॉलची मशीन असे देऊ म्हणून 4200 रुपये आमच्याकडून घेतलेत. अण्णाकडे काम करते ते असं आम्हाला सांगितलं, अण्णाकडून देणार आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी पैसे दिले. काय नाव तुमचं, काय सांगत? मी सडवली गावची रहिवासी आहे. माझं नाव लक्ष्मी मारुती चौधरी आहे आणि माझ्या गावातील 10 महिलांना असं सांगितलं की पीठ गिरणी देते म्हणून. तर मी 50,000 रुपये प्रत्येकी दिले व माझे पर्सनली 2.5 लाख रुपये दिले. कारण तिचं असं सांगितलं की माझ्या वडिलांना अटॅक आलाय, नवऱ्याला पॅरालिसिस झालाय व मुलाला हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम आहे, असं सांगून तिने 2.5 लाख रुपये माझ्याकडनं घेतले. काय नाव तुमचं, काय फसवणूक झाली? मी कोमल एकनाथ शिंदे, मी राहणार शिंदगाव. आमच्या इथं तिने म्हणजे आमचे जर बऱ्याच दिवसापासून संबंध होते की अण्णांच्या ती प्रचारासाठी वगैरे येत होती ना, त्याच्यामुळे ओळख झाली होती. तर तिने आधी आम्हाला म्हटली की तुम्हाला कमी पैशामध्ये पिकोच्या मशनी देतो. तर आमच्या 10-11 जणी गावातल्या त्यांचे फॉर्म भरून घेतले, त्यांच्याकडून आमचे सगळे ऑनलाईन पैसे, आम्ही सगळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेले आहे. तिला पहिले 1000 घेतले, त्याच्यानंतर एक आकडा स्वरूपी रक्कम घेतलेली आहे. आणि मुलगा आजारी आणि त्या मुलाला घेऊन ती अक्षरशः कॉलनीमध्ये रडत होती. ते पाहून वाईट वाटलं म्हणून
एक मदत म्हणून तिला गटातून पैसे उचलून दिले होते. 1 महिन्यापुरती तिने नेले आणि आता बरेच दिवस झालेत की नाही का तिने दिले नाही. आता मागच्या महिन्यापर्यंत पण तिने व्याज दिले बचत गटाचे आणि आता तिला परत फोन करायला गेलो की बाबा आता बचत गट फुटणार आहे, तू पैसे रिटर्न दे म्हणून, तर तिचा फोन बंद लागतोय. तर मावळ तालुक्यातील गरजू महिलांना ओळखून ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा महिलांना या ठिकाणी कोट्यावधी रुपयाचा गंडा घातलेला आहे. आणि ही ज्योती उत्तम बंडू आडकर ही अजून 3 जणांचा तर ही जी आहे ही फरार झालेली आहे. त्यामुळं मावळ तालुक्यातील शेकडो महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिलेल्या आहेत. तर महिलांची फसवणूक ती राष्ट्रवादी काँग्रेसची महिला अध्यक्ष असल्याचं सांगून महिलांकडनं पैसे गोळा केलेले आहेत. बरं, तुम्ही मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे गेल्यास काय नेमकं अण्णांनी काय सांगितलं तुम्हाला? अण्णांनी असं सांगितलं का जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झालेली आहे ती ह्याच्यात कार्यरत नाहीये. ती एक बाई फसू शकते, 2 फसू शकतात, तुम्ही एवढ्या 200 महिला कशा काय फसू शकता? आणि प्लस दागिने म्हणजे कुणी देईल का? कारण त्यांना पहिलं आश्चर्यचकित झालं का नाही का 1-2 महिला हे फसवू शकतात, पण एवढ्या महिलांचं का 22 तोळे सोपे नाहीयेत ना. 22 तोळे जवळजवळ 1 कोटीची फसवणूक आज लिस्ट आलेली आहे. वडगाव पोलीस मावळमध्ये आम्ही आलेलो आहे. एवढ्या महिलांची यादी बघून आम्ही एक महिलांनी 4-4 हजार रुपये दिलेत आणि ते कशा संदर्भात दिल्यात, कुणी तांदूळ विकलंय, कुणी काय केलंय, अशा संदर्भात तिला पैसे आम्ही पे केलेले. तर मावळचे आमदार सुनील शेळके यांना विनंती आहे की मावळ तालुक्यातील ह्या गरजू महिला आहेत की ज्यांचं हातावरचं पोट आहे, काहीतरी मिळेल ह्या आशेपोटी शिवली पवन मावळातील शिवली येथील ज्या ज्योती उत्तम बंडू आडकर ह्या महिलेने कोट्यावधी रुपयाचा गंडा घातलेला आहे. आणि ह्या महिलांना पैसे मिळत नसल्यामुळं पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी धाव घेतलेली आहे. तर ह्या महिलांची झालेली ही जी फसवणूक आहे, ह्या फसवणुकी संदर्भात प्रत्येक ठिकाणी तक्रारी दाखल आहेत. त्या फसवलेल्या महिलेचा फोटो आहे का तुमच्याकडे? दाखवा बरं. तर मावळ तालुक्यामध्ये अनेक जण तुमच्याकडे येतील, मी तुम्हाला हा लाभ देईन, तो लाभ देईन, अशा भामट्यावर विश्वास ठेवू नका. तुम्हाला लोन काढायचं असेल तर डायरेक्ट बँकेमध्ये जा. कुणीतरी येऊन तुमच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊ शकतो. आणि ही मावळ तालुक्यामधली ही घटना ही धक्कादायक घटना आहे की महिलांना या ठिकाणी फसवण्यात आलेलं आहे. आणि ही महिला आहे ज्योती उत्तम बंडू आडकर ही महिला आहे. या महिलेपासून सावधान. शेकडो महिलांना या ठिकाणी गंडा घालणारी ही महिला आहे. आज ही महिला घरी भेटते का तुम्हाला? काय कुठं फरार झाली? ती 15 दिवसापूर्वीच गायब झालेली आहे. ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस आम्ही तिच्या घरी गेलो. तिथं गेलो तर तिच्या मिस्टरांनी आमच्या नावाची चिठ्ठी लिहिलेली. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की माझ्या बायकोला यांनी फसवलंय म्हणून त्यांनी आमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवलेली. परंतु त्यावेळेस ती बाई तिथंच होती, पण तिच्या मिस्टरांनी आमची दिशाभूल केली. तर बघूयात पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशन जे आहे यामध्ये लोणावळा उपविभागीय अधिकारी गजानन टोंपे साहेब काय निर्णय घेतात, या महिलांना न्याय भेटतोय का? सावधान. जर तुम्हाला कोणी जर आमिष दाखवत असेल तर आमिषाला बळी पडू नका. आज मावळ तालुक्यातील शेकडो महिला या ठिकाणी फसलेल्या आहेत आणि त्या महिलांची फसवणूक झालेली आहे. त्या संदर्भात मावळ तालुक्यातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झालेल्या आहेत. आणखी कुणाला फसवलेलं असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी असंही ह्या महिलांकडनं सांगण्यात येते. आणि पोलीस या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद. इकडं आम्हाला